येस. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जय हिंद टू ऑल. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. जसं की आपण मागं डिस्कशन केलेलं होतं की बेसिकली कंबाईन ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवरती मधून प्रश्न विचारले आणि जवळपास 3 प्रश्न याच्यातून विचारले गेलेले होते. तर मग मला असं वाटतंय की त्यातून आपल्याला इनपुट देणं गरजेचं आहे. अपकमिंग राज्यसेवा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी आणि सी ची पूर्वपरीक्षा असेल 2025 ची, किंवा इन बिटवीन ज्या काही मेन्स आहेत तर त्या मेन्स एक्झामिनेशन असतील, तर त्या सगळ्यासाठी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी ही महत्त्वाची आहे. आता तसं बघायला गेलं तर हे डॉक्युमेंट साधारणतः 344 पानांचं आहे. 344 पानं वाचायला लागणारा वेळ तुमच्यासाठी लक्षात घेता तर तो टाइम कन्झ्युमिंग आहे. म्हणजे एखाद्या विषयाचं निम्म पुस्तक वाचून होईल. जर 600 पानाचं टेक्स्ट एखाद्या विषयाचं पकडलं तुम्ही तर तेवढा वेळ तुम्हाला कदाचित लागण्याची शक्यता आहे. पण मग म्हणून आपण काय केलेलं आहे की या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमधल्या हायलाइटेड गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत, सो दॅट आपलं आउटपुट जे आहे तर ते जास्तीत जास्त त्या ठिकाणी वाढू शकेल. फॉर एक्झाम्पल अशा काही गोष्टींवरती, जसं की वेगवेगळ्या सेक्टरचा वाटा किती आहे तर त्याच्यावरती प्रश्न येतोय. सेंद्रिय शेतीमध्ये भारतामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे तर त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. तर तो रेफरन्स घेऊन आपलं काम काय असते की कंटिन्युअसली करंट अफेअरचं ट्रॅकिंग करणं, करंट अफेअरवरती जे प्रश्न येत आहेत तर ते बघणं, त्याच्यात नवीन काय अँगल दिसतोय का तर तो अँगल एक्सप्लोर करणं आणि सायमल्टेनियसली त्याच्यावरती तयारी करणं किंवा त्याच्यावरती फोकस करणं हा आपला अँगल राहतो, राईट. सो त्या दृष्टिकोनातून आता आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 डिस्कस करणार आहोत, राईट. अर्थात ह्याच्यात काही आकडेवारी जी आहे तर ती 2023-24 ची असणार आहे. जी आकडेवारी आपण असं म्हणूयात की फायनल एक आकडेवारी म्हणून आपल्या समोर येईल, तर तीही आपल्याला करणं गरजेचं असतं. का? कारण हे आर्थिक वर्ष चाललंय तर मागच्या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा आर्थिक पाहणीमध्ये मांडला जातो, राईट. म्हणून 25 मध्ये आपण 24-25 या आर्थिक वर्षाचा ॲनालिसिस करतोय आणि त्याच्यामध्ये 23-24 मध्ये काय नेमकं फायनल आकडेवारी आलेली आहे तर ती त्या ठिकाणी दिलेली असते, राईट. आता तुमच्या सोयीसाठी मी फक्त आर्थिक पाहणीमधले वेगवेगळे चॅप्टर्स कोणते आहेत तर ते तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण मग डिटेल डिस्कशनकडे जाऊयात, राईट. सो महाराष्ट्राची आर्थिक पाहणी साधारणतः 3 विभागामध्ये आपण ह्याचं डिस्कशन करणार आहोत. पहिले काही चॅप्टर्स आहेत तर ते जास्त आपण असं म्हणूयात की इन्फॉर्मेटिव्ह आहेत. त्याच्यानंतर मधले चॅप्टर्स आहेत, याच्यामध्ये इन्फॉर्मेशन तर आहे पण ती तेवढी जास्त कदाचित रिलेव्हंट नाही आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, राईट. जसं की स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन, वेगवेगळे टेबल चार्ट, त्यातलं जे आपल्याला इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं विचारलं जातं तर ते डेफिनेटली आपल्याला बघायचं आहे, राईट. आणि मग शेवटचा जो चॅप्टर आहे कदाचित सामाजिक क्षेत्र, तर मला असं वाटतं की त्यातून बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे स्कीम्स वगैरे ज्या विचारल्या जातात. मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं एक वसतिगृह योजना आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला, तर तो आर्थिक पाहणीतनं आलेला. सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना नावाची योजना, जी बचत गटांना 0% व्याजदरानं कर्ज देते, याच्यावरती प्रश्न आलेला, तो आर्थिक पाहणीमधनं त्या ठिकाणी आलेला होता. सो असे काही रेफरन्सेस आपल्याला या ठिकाणी बघावे लागणार आहेत. बघा, अनुक्रमणिका जर का बघितली तर राज्याचा संक्षिप्त आढावा, याच्यामध्ये बेसिक गोष्टी ज्या कदाचित तुम्ही जॉग्राफीमध्ये वाचत असाल, एन्व्हायरमेंटमध्ये वाचत असाल, तर त्या बेसिक गोष्टी त्याच्यात आहेत. त्यानंतर महाराष्ट्र दृष्टिक्षेपात महाराष्ट्र, सर्वात महत्त्वाचा हा जो मुद्दा आहे महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती, ही तुम्हाला कंटिन्युअसली उपयोगी पडते. म्हणजे असं नाही की या वर्षीच्या आर्थिक पाहणीमध्ये मी ती माहिती तुम्हाला सांगतोय किंवा ती माहिती शिकवण्याचा प्रयत्न करतोय. ही आर्थिक पाहणी असेल, याच्या आधीची आर्थिक पाहणी असेल, कुठलीही आर्थिक पाहणी असली तरी त्याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन जी आहे तर ती रिलेव्हंट त्या ठिकाणी ठरते. आणि त्याचं नुसतं आकडेवारी नाही बघायची, आपल्याला कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस पण करायचे. कारण बऱ्याचदा काय होतं, आकडेवारीवरती ॲनालिसिसचे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ तुम्हाला 2 आकडे दिसत आहेत. समजा आपण आता इथं कन्सिडर केलं की बाललिंग गुणोत्तर, आणि मग महाराष्ट्राचा एक आकडा दिसतोय सरासरी आणि भारताचा एक सरासरी आकडा दिसतोय. मग याच्यात तुम्हाला 2 आकडे बघितल्यानंतर एक ॲनालिसिस करता येऊ शकते ना की महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर हे भारताच्या बाललिंग गुणोत्तरापेक्षा कसं आहे, जास्त आहे का कमी आहे. मग त्याच्यावरती स्टेटमेंट तयार त्या ठिकाणी होऊ शकतं. सो त्यासाठी हे कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस. राज्य अर्थव्यवस्था,
राईट. याच्यामध्ये स्टेट GDP वगैरे त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्यानंतर लोकसंख्या नावाचा टॉपिक आहे. हा खरं तर तुम्ही, म्हणून मी म्हटलं की जिओग्राफीमध्ये करताच, पण इथे एकदा रिवाईज आपण करूयात. त्याच्यानंतर राज्य उत्पन्न आहे, किमती आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था, इथं PDS सिस्टीमशी रिलेटेड काही गोष्टी असतील, मग ॲप्स असेल किंवा अन्न सुरक्षा योजना असेल तर त्याच्याबद्दलची माहिती. पब्लिक फायनान्स, मग मी म्हटलं ना की आता इथून म्हणजे चौथ्या चॅप्टरपासून पुढे जरा थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह किंवा स्टॅटिस्टिकल चालू होते, ज्याचा संदर्भ आपल्याला तसा थोडा जास्त नाहीये, राईट. किंवा संस्थांद्वारे वित्त पुरवठा आणि भांडवली बाजार. परत एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावरती ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेला प्रश्न आलाय, तो म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र, राईट. मग त्यात बघा, कृषी आहे, सिंचन आहे, फलोत्पादन आहे, पशुसंवर्धन आहे, मत्स्य व्यवसाय, वने आणि सामाजिक वनीकरण आहे. मग इथं काही आकडेवारी पण येणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड स्कीम्स येणार आहे. परत मी ग्रुप बी चा रेफरन्स त्या ठिकाणी देतो किंवा राज्यसेवेचा रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी देतो. त्याच्यामध्ये ती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 1.0 वरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सो असे हे कोपऱ्यातले प्रश्न येतात ना, जे ट्रॅडिशनल कंपायलेशन मधनं कव्हर होत नाहीत, ते थेट पद्धतीनं आर्थिक पाहणी मधून विचारले जात आहेत, राईट. आणि मग ते आपल्याला थोडेसे व्यवस्थित बघायचे. उद्योग आणि सहकार आहे. आता सहकाराच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे हे आपल्याला आत्ता कळलं पाहिजे. याचा रिलेव्हन्स काय, 2025 हे आपण काय आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं त्या ठिकाणी करतोय. गेटिंग माय पॉईंट. सो त्या अँगलनं थोडंसं ओरिएंटेशन आपलं ठेवण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आउटपुट आपलं त्या ठिकाणी वाढू शकेल. किंवा पायाभूत सुविधा आहे, मग त्याच्यात एनर्जी, त्याचबरोबर वाहतूक आणि दळणवळणाच्या बाबतीमध्ये, राईट, वेगवेगळे समृद्धी महामार्ग वगैरे, याची बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल पेपर बघितले तर लांबी विचारलेली आहे. कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून जातो असं विचारलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कुठल्या दिशेला आहे असा पण प्रश्न विचारलेला आहे, राईट. त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्र, मी जे म्हटलं ना शेवटचा 10वा चॅप्टर जो आहे, तर त्याच्यामध्ये शिक्षण आहे, सार्वजनिक आरोग्य आहे, महिला बालविकास आहे, दारिद्र्य आणि रोजगार आहे, गृहनिर्माण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक न्याय आणि मानव विकास आणि शाश्वत विकास ध्येय. म्हणजे तुम्ही जर का राज्यसेवेची प्रिपरेशन करत असाल तर इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट यातलं जे करंट आहे किंवा यातलं जे गव्हर्नमेंट डॉक्युमेंटमधनं इनपुट द्यायचे तर ते तुमचे कव्हर होतील. प्लस तुम्ही जर कंबाईनची जरी प्रिपरेशन करत असाल तरी त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की हे सगळे जर टॉपिक आपण बघितले तर बेरोजगारी असेल किंवा दारिद्र्य निर्मूलन असेल तर ह्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या योजना आपल्याला विचारल्या जातात बघा, राईट. एक पार्ट असतो कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगचा आणि पुढचा पार्ट काय असतो, याच्याबद्दलच्या योजना डिटेल स्वरूपात विचारल्या जातात. सो त्या इथून कव्हर होतील. आणि मग भारतातील राज्यांचे निवडक सामाजिक आणि आर्थिक निर्देशक, सो इथं पण कंपॅरेटिव्ह अनालिसिसला स्कोप आहे की महाराष्ट्राची पोझिशन इतर राज्याच्या तुलनेमध्ये काय आहे, किंवा महाराष्ट्र जर का काही पॅरामीटर्समध्ये काही इंडिकेटर्समध्ये जर चांगलं काम करत असेल तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे निवडक सामाजिक आणि आर्थिक निर्देशक हे पण इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती पण जर अजून थोडंसं डीप जायचं म्हटलं तर प्रश्न येऊ शकतात. पण लक्षात घ्या, मी सगळी 344 पानं शिकवणार नाही का, त्याची गरज नाही. उगाच काहीतरी नवीन आणायचं आणि मग तुम्हाला बर्डन टाकायचं असा आपला अजिबात उद्देश नाही. त्यातलं सिंपल उचलायचा आपण प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही लेक्चर जसं पुढे जाईल ना आपलं किंवा तर तसं लक्षात येईल की फार ल्युसिड पद्धतीनं आणि फार इंटरलिंकिंग करून आपण हे शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत, राईट. सो आजच्या सेशनमध्ये आपण राज्याचा संक्षिप्त आढावा दृष्टिक्षेपात महाराष्ट्र, अर्थात हा संक्षिप्त आढावा दृष्टिक्षेपात महाराष्ट्र एकच पेज आहे PDF मधलं, राज्य अर्थव्यवस्था, लोकसंख्या आणि राज्य उत्पन्न असे पहिले 3 चॅप्टर्स आणि इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तर तो कव्हर करणार त्या ठिकाणी आहोत, राईट. सो अधिक वेळ न दवडता डायरेक्टली आपण त्या मुद्द्यावरती फोकस करूयात. बघा, राज्याचा संक्षिप्त आढावा, म्हणून मी म्हटलं की कदाचित ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला माहिती आहेत, तरी पण मी त्याचं रिपिटेशन त्या ठिकाणी करणार आहे, कारण कधी कधी चुका होतात, असे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात आपल्याला, राईट. सो बघा, पहिली गोष्ट म्हणजे राज्याच्या वायव्य दिशेला गुजरात आहे, उत्तरेला मध्य प्रदेश आहे, पूर्वेला छत्तीसगड आहे, आग्नेयेला तेलंगणा आहे, दक्षिणेला कर्नाटक आणि नैऋत्येला गोवा त्या ठिकाणी आहे. प्रशासकीय सोयीसाठी राज्याची विभागणी ही 36 जिल्हे आणि 6 महसूल विभागांमध्ये करण्यात आली. म्हणून मी म्हटलं की तुम्ही जिओग्राफीमध्ये हे शिकलेलाच असाल, पण अगेन मी तुम्हाला इथं रेफरन्स देईन
की याच्यावरती एक PYQ विचारण्यात आलेला होता बघा. महाराष्ट्राच्या कुठल्या दिशेला कुठली राज्य आहेत याच्यावरती एक ऑलरेडी PYQ विचारलेला आहे. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण इथं तयारी करू शकतो किंवा ते फोकस करूच शकतो. राईट. महाराष्ट्र राज्य लोकसंख्येनुसार देशात दुसऱ्या क्रमांकाचे, बघा लोकसंख्येनुसार देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे, तर क्षेत्रफळानुसार देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. कधी कधी ह्या सोप्या फॅक्ट वाटतात, पण सोप्या असल्या तरी देखील त्या ऐन टायमिंगला आठवत नाहीत आणि आपण कन्फ्यूज त्या ठिकाणी होतो. राईट. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा मुंबई या ठिकाणी आहे. कदाचित असं विचारलं जाऊ शकतं की भारतातील सर्वात लांब सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत, आणि मग त्याच्यात ऑप्शन देतील की गुजरात, ऑप्शन देतील महाराष्ट्र, ऑप्शन देतील केरळ, ऑप्शन देतील तमिळनाडू, ऑप्शन देतील आंध्र प्रदेश. का बरं? तुम्ही इथं विचार करणार की कोस्टल स्टेट जे आहेत तर त्याच्यावरती फोकस करूया. एखाद्या इथं लॉजिकली विचार करण्याचा प्रयत्न करेल की अरे गुजरातला सर्वात जास्त लांबीचा किनारा आहे, तर आपण ते विचार करूयात किंवा गुजरात लिहून मोकळं होऊयात. ते पण आता चेंज झालेलं आहे ना. आता आपलं एक मला वाटतं जून महिन्याचं जे करंट अफेअर्सचं आपलं डिस्कशन होईल, तर त्याच्यामध्ये आहे की नव्यानं रिकॅलिब्रेशन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे भारताच्या समुद्र किनाऱ्याचं, आणि त्याच्यामध्ये एकंदरीतच जे कोस्टलाईन आहे तर ती चेंज झालेली आहे. महाराष्ट्राची चेंज झालेली आहे, भारताची पण चेंज झालेली आहे. तर त्याचं सगळं आपण त्या ठिकाणी बघूयात. नेक्स्ट, समुद्राखालील भारतात असलेला भारतातील पहिला किनारी रस्ता हा देखील काय आहे? मुंबईमध्ये त्या ठिकाणी आहे. कोस्टल रोड, अंडर वॉटर कोस्टल रोड. राईट. त्याच्यानंतर बघा संस्थांच्या आणि कंपनींच्या मुख्य कार्यालय इथं आहेत. आशिया खंडातला सर्वात जुना, आशिया खंडामधला सर्वात जुना शेअर बाजार मुंबई शेअर बाजार हा देखील मुंबईमध्ये त्या ठिकाणी आहे. आत्ता नाही पण 2014च्या आधी वगैरे बऱ्याचदा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता की आशिया खंडातला सर्वात जुना भांडवली बाजार खालीलपैकी कोणता वगैरे. राईट. म्हणून मी म्हटलं की आत्ता नाही विचारला, 2014च्या वगैरे आधी विचारण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर बघा जागतिक वारसा स्थळांच्या बाबतीमध्ये आणि रामसर स्थळांच्या बाबतीमध्ये माहिती आहे. अजंठा वेरूळ, घारापुरी लेणी 19व्या शतकातील नव गॉथिक शैलीतील सार्वजनिक इमारती आणि 20व्या शतकातील आर्ट डेको इमारती, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही जागतिक वारसा स्थळं राज्यामध्ये आहेत. नाशिक जिल्ह्यातलं नांदूर मधमेश्वर, बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार आणि ठाणे खाडी ही रामसर स्थळं आहेत. रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड कधीचा आहे? 1971चा रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड आहे. आणि त्याच्यानुसार रामसर साइट्स पाणथळ प्रदेशांच्या बाबतीमध्ये डिक्लेअर केल्या जातात. त्याच्यासाठी नॉमिनेशन जे आहे तर ते संबंधित राष्ट्रानं पाठवायचं असतं रामसर करारवाल्यांकडं, आणि मग त्याच्यानंतर ते नॉमिनेशनचा विचार त्या ठिकाणी होतो आणि मग त्याला रामसर साइटचा दर्जा जो आहे तर तो प्रदान केला जातो. राईट. महाराष्ट्राचा जर का आपण विचार केला तर पर्टिक्युलरली महाराष्ट्रातलं नाशिक जिल्ह्यातलं जे नांदूर मधमेश्वर आहे तर त्याला महाराष्ट्रातली पहिली रामसर साइट म्हणून दर्जा देण्यात आला. राईट. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं एक रिसर्च पेपर पब्लिश केलेला होता, पोटेन्शियल रामसर साइट्स इन इंडिया नावाचा, 2012 मध्ये, आणि त्याच्यामध्ये नांदूर मधमेश्वरचा उल्लेख करण्यात आलेला होता. मग त्याच्यानंतर तो एक प्रस्ताव केंद्र शासनानं हा वरती पाठवला कराराकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरती, आणि मग त्याला मान्यता जी आहे तर ती मिळाली. गोदावरी आणि कादवा या दोन नद्यांच्या संगमावरती नांदूर मधमेश्वर हे त्या ठिकाणी धरण आहे, आणि त्या धरणाच्या परिसरामध्ये जे काही वेटलँड तयार झालेला आहे तर त्या वेटलँडमध्ये अनेक प्रकारच्या मत्स्य प्रजाती, अनेक प्रकारच्या पक्षी प्रजाती तिथं आपल्याला बघायला मिळतात. पक्षीतज्ञ सलीम अली यांनी जेव्हा नांदूर मधमेश्वरला भेट दिलेली होती तेव्हा त्यांनी नांदूर मधमेश्वरला महाराष्ट्राचं भरतपूर असं संबोधलेलं होतं. सो असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते ठिकाण हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते, तर ते नांदूर मधमेश्वर त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर 2020 मध्ये नांदूर मधमेश्वरला हा दर्जा प्रदान करण्यात आला. त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की 2021 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातलं जे उल्कापातामुळे तयार झालेलं लोणार सरोवर आहे तर त्या लोणार सरोवराला देखील रामसर साइटचा दर्जा प्रदान करण्यात आला. आणि त्याच्यानंतर 2024 मध्ये ठाणे क्रीक किंवा ठाणे खाडी परिसराला देखील रामसर साइटचा दर्जा प्रदान करण्यात आला. ठाणे खाडी परिसराचा जर आपण विचार केला
तर आपल्याला असं लक्षात येईल की शहरी भागात घोषित करण्यात आलेलं देशातलं पहिलं रामसर स्थळ कोणतं असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर ठाणे खाडी परिसर त्या ठिकाणी असेल. हे जाता जाता लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे ठाणे खाडी परिसर फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध त्या ठिकाणी आहे. राईट, फ्लेमिंगोसाठी अजून सातारा जिल्ह्यातलं मायणीचं पक्षी अभयारण्य जे आहे तर ते पण प्रसिद्ध त्या ठिकाणी आहे. फ्लेमिंगोसाठी भिगवणचा तलाव जो आहे तर तो पण त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. फ्लेमिंगोसाठी तिकडे सांगली जिल्ह्यामध्ये गेला तर कृष्णा काठ जो आहे तर तो पण प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी जे वेटलँड्स आहेत तर ते वेटलँड्स भारतात महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे वेटलँड्स मानले जातात. म्हणजे भविष्यात जर का कुठल्या वेटलँडला रामसर साईटचा दर्जा मिळू शकेल महाराष्ट्रातल्या तर ही काही ठिकाणं आपण बघू शकतो. राईट, आता काय आहे हो, दृष्टिक्षेपामध्ये महाराष्ट्र आहे. इथे 1960-61 दिलेलं आहे, 70-71, 80-81, 90-91, 2001-2, 2010-11, 20-21 आणि 23-24. मग आता सगळे पॅरामीटर्स या कॉलम मधले लक्षात घ्यायचेत का? नाहीत. राईट, जसं की मी म्हणेन की महसुली विभाग तर आता आपल्याला ऑब्विसली माहिती आहे की 6 महसुली विभाग आहेत किंवा जिल्हे ऑब्विसली 36 जिल्हे आहेत आपल्याला माहिती आहेत. पण तालुक्यांची संख्या कधी कधी बऱ्याचदा ते ग्रामपंचायतींची संख्या महाराष्ट्रात किती आहे वगैरे, महाराष्ट्रात पंचायत समित्यांची संख्या किती आहे तर ते विचारतात. ते खाली आहे पॅरामीटर. पण मला असं वाटतंय की इथं कंपॅरिझन करत असताना आपण 2010-11 आणि 2023-24 थोडंसं बघितलं पाहिजे. राईट, आता लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपल्याला ऑथेंटिक आकडेवारी म्हणून 2010-11 बघता येते आणि साधारणतः आपल्याला आत्ताचा रेफरन्स असला पाहिजे म्हणून 2023-24 बघावं लागेल. मी सुरुवातीलाच याच्यासाठी तुम्हाला काय सांगितलं की 24-25 ची जरी आर्थिक पाहणी असली तर त्याच्यात फायनल आकडेवारी म्हणून 23-24 ची आकडेवारी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. गेटिंग माय पॉइंट. त्यामुळं असं उद्या प्रश्न आला 25च्या कंबाईन किंवा राज्यसेवेला आर्थिक पाहणीतून तर असं म्हणायचं नाही की अरे 23-24चं विचारलंय म्हणजे 2 वर्ष मागं वगैरे जातात, असं काही नसते. याच्यामध्ये आकडेवारी कुठली असणार आहे तर ते तुम्ही फक्त विचार करा. आता काय आहे, जनगणनेनुसार लोकसंख्या. आता आपल्याला आपल्या रेफरन्ससाठी आपल्याला तिकडून 3 नंबरचा कॉलम आणि तिकडून शेवटचा कॉलम या 2 गोष्टी बघायच्या आहेत. राईट, मी जरा लोकसंख्येवरती कॉन्सन्ट्रेट त्या ठिकाणी करतो सो दॅट आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आपल्याला हा मुद्दा बघायचा आहे आणि तिकडून 3 नंबरचा कॉलम 1, 2 आणि 3. राईट, म्हणजे हा कॉलम आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा 23-24चा कॉलम ऑब्झर्व करायचा आहे. जास्त करून प्रश्न या कॉलम वरती विचारले जाणार आहेत. गेटिंग माय पॉइंट. बघा आता लोकसंख्या हजारात म्हणजे 1,12,374 आणि वरनं परत 3 शून्य आहेत बरं का. म्हणजे 11.23 कोटी इतकी लोकसंख्या. आता हे तर तुमचं लोकसंख्या जे तुम्ही इकॉनॉमीमध्ये किंवा जॉग्राफीमध्ये केलेलं असेल तर ते पाठ त्या ठिकाणी असेलच. त्यापैकी पुरुष लोकसंख्या किती आहे? 5.8 कोटी. महिला लोकसंख्या किती आहे? 5.4 कोटी. त्याच्यानंतर ग्रामीण आणि नागरी असं जर कंपॅरिझन करायचं म्हटलं आपल्याला तर बघा 6.1 कोटी ग्रामीण आहे आणि 5 कोटी ही काय आहे? शहरी आहे. म्हणजे असा जर प्रश्न विचारला की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण हे शहरी लोकसंख्येपेक्षा कमी आहे का जास्त आहे? बघा इकडं ग्रामीण लोकसंख्या दिलेली आहे ही आणि इकडं नागरी किंवा शहरी भागातली लोकसंख्या दिलेली आहे. तर सरळ आपण असं म्हणू शकतो की ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण नागरी लोकसंख्येपेक्षा कमी आहे. राईट, त्याच्यानंतर तेच इकडं पण आपल्याला सेम आकडेवारी साधारणपणे दिसते. काही आकडेवारींमध्ये बदल आहे, अदरवाईज तेच कॅरी फॉरवर्ड आपल्याला दिसते. कारण ऑथेंटिक आकडेवारी नाहीये ना, जनगणनाच त्या ठिकाणी त्याच्यानंतर झालेली नाहीये. त्यामुळे तुम्हाला बाकी पॅरामीटर्स मध्ये काही चेंजेस दिसू शकतील. जसं की इकडं हा पॅरामीटर आहे राज्य उत्पन्नाचा, तिथं चेंजेस दिसतील. पण 2000 म्हणजे जनगणनेच्या पॅरामीटर्स मध्ये चेंज दिसणार नाही. अनुसूचित जातींची लोकसंख्या जर विचारात घेतलं तर 1.3 कोटी. राईट, पुढे 3 शून्य आहेत बरं का, कारण इथं हजारात लिहिलेलं आहे म्हणून मी डायरेक्टली फक्त सांगतोय म्हणजे कमी वेळामध्ये आपलं इफेक्टिव्ह होईल. शेड्यूल कास्टची पॉप्युलेशन किती आहे? 1.3 कोटी. त्याच्यानंतर शेड्यूल ट्राईबचे पॉप्युलेशन किती आहे? 1 कोटी. राईट,
त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता ही किती आहे? 365 इतकी त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आहे, राईट. प्रति चौरस किलोमीटर मध्ये किती लोकसंख्या आहे? साक्षरतेचं प्रमाण जर टक्केवारीमध्ये काढायचं झालं तर ते 82.3% इतकी महाराष्ट्राची साक्षरता त्या ठिकाणी आहे. स्त्री पुरुष प्रमाण याचा जर का विचार केला, म्हणजेच लिंग गुणोत्तराचा जर आपण विचार केला तर बघा इकडे आपल्याला 929 त्या ठिकाणी दिसेल. नागरी लोकसंख्येचं प्रमाण जर लक्षात घेतलं तर 45.2%. अनेक वेळा हा प्रश्न आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहे? सो 45.2% लक्षात ठेवायचं. हे 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार त्या ठिकाणी आहे, राईट. आता पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. परत पुढं आता मला इथं काही पॅरामीटर्स दिसत आहेत, जसं की राज्य उत्पन्न आहे. हे मी काय करणार, हे मी डायरेक्टली इथलं लक्षात ठेवणार. 23-24 काय 35,37,968 कोटी रुपये इतकं राज्य उत्पन्न आहे. पर्जन्याचा जर का विचार केला तर बघा 22-23 मध्ये 113.4% पर्जन्य झालेलं, 23-24 मध्ये 86.4% पर्जन्य झालेलं होतं. त्याच्यानंतर कृषीचा जर का विचार केला तर निव्वळ पेरणी क्षेत्र जर विचारात घेतलं तर 16,354 आणि पुढं परत 1000 हेक्टर आहे, राईट. बाकीचे पॅरामीटर्स एवढे जास्त इथं महत्वाचे नाहीत. प्रमुख पिकांखालचं क्षेत्र अगेन 1000 हेक्टर मध्ये आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, सर्व तृणधान्य, कडधान्य आणि सर्व अन्नधान्य. सो इथं बघा तुम्हाला 2023-24च्या बाबतीमध्ये 1693 आणि मग परत पुढं 30 म्हणजे काय 1 म्हणजे 16 दशलक्ष हेक्टर जे आहे तर ते साधारणतः तांदळाचं आहे. त्याच्यानंतर 1040,000 हेक्टर गव्हाचं आहे. ज्वारीचं 1740 आहे. त्याच्यानंतर बाजरीचं 404 आहे. तृणधान्याचा जर विचार केला तर 6,338,000 हेक्टर इतकं क्षेत्र आहे. मग आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त क्षेत्र कुणाचं आहे असं जर लक्षात घेतलं तर ते ज्वारीचं आहे बरं का. बघा इथं ज्वारीचं किती आहे 1740 हेक्टर. त्याच्यानंतर कुणाचं लागेल तांदळाचं लागेल, त्याच्यानंतर कुणाचं लागेल गव्हाचं लागेल आणि त्याच्यानंतर बाजरीचं लागेल. सो सिक्वेन्स कसा आहे ज्वारी, तांदूळ, गहू आणि बाजरी. काय हे कसला सिक्वेन्स आहे? महाराष्ट्रातील प्रमुख पिकांखालील क्षेत्रांचा विचार करता त्या क्षेत्रांचा उतरता क्रम. सर्वात जास्त ज्वारीचं क्षेत्र आहे, त्याच्यानंतर तांदळाचं आहे, त्याच्यानंतर गव्हाचं आहे, त्याच्यानंतर बाजरीचं आहे. लक्षात येतंय का? आकडेवारी नाही पाठ करायची, हा सिक्वेन्स पाठ करायचा. इथं प्रश्न येणार आहे. आणि मग मिलेट चर्चेत आहे ना सारखं सारखं. 2023 ला डिक्लेअर केलेलं होतं वर्ष म्हणून. मग तृणधान्याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं हे फक्त की साधारणतः 6,300च्या आसपास आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. सगळं काय लक्षात ठेवायची गरज नाही. त्याच्यानंतर बघा आता अगेन प्रमुख पिकांचं उत्पादन 1000 टनांमध्ये. याच्यामध्ये बघा अगेन तांदळाचं उत्पादन 4027 आणि 1000 टन इतकं आहे. त्याच्यानंतर गव्हाचं 1988, त्याच्यानंतर 1775 ज्वारीचं त्या ठिकाणी आहे, 246,000 टन बाजरीचं आहे. सो अशा पद्धतीनं राईट. सो एवढं उत्पादनाबद्दल काही जास्त विचारलं जाणार नाही. पशुधनाच्या बाबतीमध्ये बघा 2019च्या पशुधन गणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 33,080,000 पशुधन आहे. म्हणजे परत याला पुढं 3 शून्य जोडायचे, हे कन्फ्युजन करतात. म्हणजे काय 33 कोटी इतकं पशुधन आहे सगळं मिळून, राईट. वनक्षेत्र चौरस किलोमीटर मध्ये 2024चं हे लक्षात घ्यायचंय. आता इथं कन्फ्युजनचा मुद्दा काय माहितीये का? वनक्षेत्र वेगवेगळं देतात. कधी जर विचार आपण केला तर ते जे स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट ना आहे तर त्याच्यानुसार देतात. स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट वरती पण आपण एक
डिटेल व्हिडिओ बनवलेली आहे बघा, तर ती तुम्ही रेफर करू शकता त्याच्यामध्ये. तर त्याच्यानुसार एक वनक्षेत्र आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2024-25 नुसार 2024 मध्ये महाराष्ट्राचं एकूण वनक्षेत्र किती चौरस किलोमीटर होतं, तर 61,993 चौरस किलोमीटर इतकं त्या ठिकाणी होतं. 2024 मधली आकडेवारी 61,993 चौरस किलोमीटर ॲज पर इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र. हे नेहमी लक्षात ठेवायचंय तिथं, राईट. आता बघा शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी का बरं ह्या लक्षात घ्यायच्यात शिक्षणाच्या बाबतीमध्ये, कारण न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्रिभाषा सूत्र याच्यामुळे एज्युकेशन डिपार्टमेंट खूप जास्त चर्चेत आहे. तर प्राथमिक शाळांचा जर का आपण विचार केला तर 1,04,499 प्राथमिक शाळा आहेत महाराष्ट्रात. विद्यार्थ्यांचा जर का विचार केला तर परत हे हजारामध्ये म्हणजे 14,592 इतके विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर माध्यमिक शाळांचा विचार केला तर 28,986 आहेत, राईट. आरोग्याच्या बाबतीत हेल्थचे पॅरामीटर्स हे सर्वात महत्वाचं आहे बरं का. 2023-24 आपला जन्मदर जो आहे तर तो 15 इतका आहे. 2020 ची आकडेवारी आहे बरं का, हे पण लक्षात ठेवा. जन्मदर जो आहे तर तो किती आहे, 15 इतका आहे. मृत्यूदराचा जर विचार केला तर 5.5 आहे. अर्भक मृत्यूदर हा 16 त्या ठिकाणी आहे. हे हेल्थचे पॅरामीटर्स बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. दुसरी गोष्ट काय, दर लोकसंख्येमागे खाटा, राईट, किती आहेत, 62.30 दर लाख लोकसंख्येमागे. म्हणजे 1 लाख लोकसंख्येमागे फक्त 62.30 बेड्स जे आहेत तर ते उपलब्ध आहेत. आता हे का विचारलं जाऊ शकतं बरं, आपल्याला असं लक्षात येईल की कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये सगळ्यांनीच हे एक्सपिरियन्स केलं की ऑक्सिजन बेड्स किंवा बेड्स उपलब्ध त्या ठिकाणी नाहीयेत. आणि म्हणून मग तुम्हाला पुढे गव्हर्नमेंटची पण स्ट्रॅटेजी दिसते की वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपान्शन जे आहे तर ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं चाललेलं आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस काढायची चाललेली आहेत. त्याला मग 100 खाटांचं, 200 खाटांचं, 500 खाटांचं एक अटॅच हॉस्पिटल बनवायचं चाललेलं आहे. सो का, तर नंबर ऑफ बेड्स जे आहेत तर त्याची अवेलेबिलिटी कमी आहे, कदाचित ते विचारलं जाऊ शकतं, राईट. आणि बाकी खालचे इंडिकेटर्स पण लक्षात ठेवा. जन्मदर 15, मृत्यूदर 5.5, अर्भक मृत्यूदर 16. गेटिंग इट. त्याच्यानंतर ही एक आकडेवारी विचारली जाऊ शकते, स्थानिक स्वराज्य संस्था. बघा महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा 22-23 नुसार किती आहे तो जिल्हा परिषदा. आता इथं डॉलरचं चिन्ह तुम्हाला दिसतंय. आता डॉलरचं चिन्ह म्हणजे काय, राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार 30/10/2023 रोजीची आकडेवारी म्हणजे ऑथेंटिक आहे परत, राईट. बघा जिल्हा परिषदेची संख्या एकूण किती आहे, 34 त्या ठिकाणी आहे. जो आवडता प्रश्न 2-3 वेळा विचारलेला MPSC न, ग्रामपंचायतींची संख्या 27,913 आहे. पंचायत समिती 351, त्याच्यानंतर नगर परिषदा 246, महानगरपालिका 29 आहेत आणि नगर पंचायती 146 आहेत आणि कटक मंडळांची संख्या किती आहे, 7 इतकी त्या ठिकाणी आहे. पंचायती राज मधली आकडेवारी म्हणा किंवा मी असं म्हणेन की अपकमिंग आता महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचं इलेक्शन होणार आहे तर त्याच्या बाबतीत म्हणा, दोन्ही कॉन्टेक्स्टमध्ये हे लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं ठरतं, राईट. बघा म्हणून मी म्हटलं की मी ल्युसिड वेनं आणि रिलेव्हन्स सांगून करंट अफेअरचा ते पुढं जाणार आहे. नाहीतर सगळं घेऊन बसलं तर आपल्याला इकॉनॉमिस्ट व्हावं लागेल, आर्थिक पाणी सगळी अभ्यासायची म्हणल्यानंतर. तेवढं काही गरज त्या ठिकाणी नाहीये. आता हा एक महत्त्वाचा एरिया आहे बरं का, महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती, कंपॅरेटिव्ह अनालिसिस इथं केलेलं आहे. काय बघा, परिणाम म्हणजे इथं पॅरामीटर्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय दिलेला आहे की आकडेवारी महाराष्ट्राची दिलेली आहे, आकडेवारी भारताची दिलेली आहे आणि भारताशी तुलना टक्केवारीमध्ये. हे उपयोगी पडणार आहे बरं का. जर त्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्राचा वाटा विचारलेला असेल तर बाकी पॅरामीटर मध्ये पण महाराष्ट्राचा वाटा विचारायला त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग ते समजून घ्या. आता काय, एकूण लोकसंख्या आता महाराष्ट्राची आणि भारताची ह्या आकडेवारीमध्ये 121 कोटी आहे, इकडं ती 11.23 कोटी आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या 9.3% आहे. बाकी इथं स्त्री पुरुष
मला नाही वाटत की मॅटर करते, राईट, की स्त्री पुरुष लोकसंख्या फार फार तर भारताची बघा 62 कोटी काय आहे, 62.3 कोटी पुरुष लोकसंख्या आहे आणि 58.7 कोटी स्त्री लोकसंख्या आहे, एवढंच बघा, राईट. त्याच्यानंतर बघा ग्रामीण लोकसंख्या, बघा इकडं 6.1 कोटी आणि इकडं 83 कोटी जवळपास. सो महाराष्ट्राची तुलना जर का भारताशी केली तर 7.4% ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहे, राईट. सो ग्रामीण लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येशी असणारं प्रमाण 54.8% कोणाचं आहे, महाराष्ट्राचं त्या ठिकाणी आहे, राईट. आणि भारताचं 68.9%. म्हणजे काय, भारताची जी एकूण लोकसंख्या आहे तर त्यापैकी ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, एकूण लोकसंख्येशी 68.9% आणि महाराष्ट्राचं किती आहे 54.8%, राईट. सो हे पण फार जास्त महत्वाचं आहे बरं का, इथं पण प्रश्न क्रिएट होऊ शकणार आहे. नागरी लोकसंख्या, मगाशी आपण हा आकडा बघितलेला होता 45.2% आणि भारताचं किती आहे 31.1%. आता ह्याच्यावरून काय कन्क्लूड कराल तुम्ही, थोडं टेक्निकल वाटतंय, थोडं बोरिंग वाटतंय, पण वी आर नॉट हिअर फॉर एंटरटेनमेंट. आपल्याला मार्क पाडायचेत का नाही, मग जसं MPSC प्रश्न विचारते त्याच्यावरती काम केलं पाहिजे, किचकट वाटलं तरी. आपण काही चॉईस म्हणून हे करत नाहीये, आपण पॅशनेटली ते फॉलो करायचंय आणि आपल्याला पास होऊन अधिकारी व्हायचंय म्हणून करतोय, हे लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ इथं काय आहे, महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण 45.2% आहे, भारतामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण काय आहे 31.1% आहे. आकडेवारी लक्षात ठेवूयात, पण आकडेवारीवरून ॲनालिसिस काय लक्षात ठेवूयात, महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण हे भारतातील नागरी लोकसंख्येपेक्षा काय आहे, जास्त आहे. कारण ह्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला काय दिसतंय, जास्त दिसतंय. या कंपॅरिझन मध्ये ग्रामीण लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येशी प्रमाण, या कंपॅरिझन मध्ये मला काय दिसतंय हो, महाराष्ट्राचं ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण हे भारताच्या ग्रामीण लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कमी त्या ठिकाणी आहे, राईट. त्याच्यानंतर बघा स्त्री पुरुष प्रमाण, चला स्त्री पुरुष प्रमाण, आता हा मुद्दा, राईट. दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या, असंच आपण काढतो ना लिंग गुणोत्तर. थोडक्यात 929 आहे आणि भारताचं किती आहे 943 आहे. मग या कंपॅरिझन मध्ये काय म्हणू शकतो आपण, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे भारताच्या एकूण सरासरी लिंग गुणोत्तरापेक्षा काय आहे, कमी त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर काय, लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर. दशवार्षिक वृद्धी दर म्हणजे काय, 10 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकसंख्या ही किती % वाढली, याला काय म्हणतोय आपण, लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर. टक्केवारीमध्ये काढला जातो. महाराष्ट्राचा किती आहे 2011, 1 ते 11चा 16% आहे. त्याच्यानंतर भारताचा किती आहे 17.7%. मग ह्याची दोन्हीची कंपॅरिझन केली तर मी काय म्हणू शकतो, महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर हा भारताच्या दशवार्षिक वृद्धी दरापेक्षा कमी आहे. रेफरन्सला काय 2001 ते 11 आहे, हे समजून घ्यायचंय परत. गेटिंग इट. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा साक्षरता दर. अगेन बघा, साक्षरतेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा साक्षरता दर मगाशी आपण बघितला 82.3% आणि भारताचा साक्षरता दर जो आहे तर तो 73.0%. सो इथं जर का लक्षात घेतलं तर महाराष्ट्राचा साक्षरता दर हा भारताच्या सरासरी साक्षरता दरापेक्षा काय आहे, जास्त आहे. आकडेवारीवरची भीती बाळगू नका, आकडेवारीवरून ॲनालिसिस त्या ठिकाणी करा. मी तुम्हाला ह्या सगळ्या PDF उपलब्ध करून देतो, ह्याचं फक्त लॉजिकल ॲनालिसिस त्या ठिकाणी करा. इथं प्रश्न विचारले जाणार आहेत. बाकी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील संख्या, इथं SC आणि ST दोन्हीची पॉप्युलेशन घेतलेली आहे. सो ती फक्त भारताच्या तुलनेमध्ये किती आहे 7.8%. म्हणजे
भारताची SC ST ची पॉप्युलेशन आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राची पॉप्युलेशनचं प्रमाण, महाराष्ट्राच्या SC ST पॉप्युलेशनचं प्रमाण 7.8% आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे भौगोलिक क्षेत्र, राईट. 3.1 लाख चौरस किलोमीटर आणि 32.9 लाख चौरस किलोमीटर ही तर फॅक्ट माहितीच आहे. आणि पुढची पण माहिती आहे की भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.4% क्षेत्रफळ कुणाचं आहे, महाराष्ट्राचं त्या ठिकाणी आहे. आता कृषीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत की आता ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे तर ते भारताच्या तुलनेमध्ये किती कंट्रीब्यूट करतं. आता हे आपण सोडून देऊयात की 1000 हेक्टरमध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र किती आहे वगैरे, पण मी असं म्हणेन निव्वळ पेरणी क्षेत्राचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये भारताच्या तुलनेमध्ये किती आहे हा पुढचा प्रश्न तयार होऊ शकतो. 11.8%. गेटिंग इट. त्याच्यानंतर इथं आता बघा उत्पादन आहे. आता हे महाराष्ट्र स्पेसिफिक आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, पण महाराष्ट्राच्या आता इकडं तांदूळ आहे, त्याच्यानंतर गहू आहे, त्याच्यानंतर ज्वारी आहे, त्याच्यानंतर बाजरी आहे. सो भारताच्या एकूण तांदूळ उत्पादनापैकी 3.5% उत्पादन जे आहे तर ते कोण करतंय, महाराष्ट्र करतोय. 3.7% गव्हाचं उत्पादन कोण करतंय, महाराष्ट्र. 44.4% ज्वारीचं उत्पादन कोण करते, महाराष्ट्र. मग प्रश्न येण्याची प्रोबॅबिलिटी कशावरती आहे, ज्वारीवरती आहे की भारताच्या एकूण ज्वारीच्या उत्पादनापैकी 44.4% ज्वारीचं उत्पादन हे कुणाच्यात होतंय, एकट्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी होते. बाजरीचा 8.1% त्या ठिकाणी आहे. ऊस क्षेत्र तर त्याच्या बाबतीत मला एक्सपेक्ट होतं की तिथं आकडेवारी येईल, पण तिकडं आकडेवारी जी आहे तर ती त्यांनी ब्लँक त्या ठिकाणी सोडलेली आहे. बाकी कापसाच्या बाबतीत लक्षात ठेवा 34% उत्पादन जे आहे भारताच्या तुलनेमध्ये तर कापसाचं महाराष्ट्रामध्ये होतं. कापसावरून लक्षात आलं की PM मित्र योजनेअंतर्गत मेगा टेक्सटाईल पार्क उभे केले जात आहेत. टोटल 7, त्यापैकी 1 महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते कुठं आहे, अमरावती. माहिती आहे तुम्हाला, आपण बऱ्याच वेळा डिस्कस पण केलेलं आहे, पण परत रिवाइज व्हावं म्हणून फक्त इथं सांगतोय, जाता जाता मुद्दा आला म्हणून, राईट. परत बघा पशुधन गणना. आता इथे एकूण पशु वगैरे मला असं वाटतंय की महत्वाचं नाहीये, फक्त एवढं लक्षात ठेवू शकता तुम्ही की भारताच्या एकूण पशुधनापैकी 6.2% पशुधन हे भारतामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. एकूण वनक्षेत्राचा जर विचार केला तर इकडे बघा 61,952. आता हे 2021 नुसार आहे. तुम्ही म्हणाल मगाशी 61,993 सांगितलं, ते 2024 नुसार आहे. हे 2021 नुसार आहे. 61,952 चौरस किलोमीटर आणि भारताचं किती आहे, 7,75,377 चौरस किलोमीटर आणि पर्सेंटेज किती आहे, 8% आहे. म्हणजे भारताच्या एकूण वनक्षेत्राच्या 8% वनक्षेत्र महाराष्ट्रात त्या ठिकाणी आहे, राईट. थेट परकीय गुंतवणूक, विदेशी गुंतवणूक उद्योगाच्या बाबतीमध्ये 31% महाराष्ट्रात आहे भारताच्या, राईट. एवढंच लक्षात ठेवा. MSMEचं प्रमाण जे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये 14.3% आहे संबंध भारताच्या, राईट. वीज निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 8.3% आहे. वीज वापरामध्ये 12% वाटा त्या ठिकाणी आहे असं म्हणू शकतो आपण, राईट. त्याच्यानंतर हे स्टेट GDP आहे किंवा तिकडे स्थूल राज्य उत्पन्न, तर ते तिकडे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 13.5% वाटा आपला महाराष्ट्राचा आहे असं म्हणू शकतो आपण, राईट. येस. सो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे राज्य अर्थव्यवस्था, राईट. आता ह्यातले काही फारसे जास्त मुद्दे जे आहेत तर ते इम्पॉर्टंट नसतात. टेक्निकल आणि फॅक्च्युअल गोष्टी बऱ्याच आहेत, पण त्यातले जे मला महत्त्वाचे वाटले तर ते मी तुम्हाला फक्त सांगतो. रास्त भाव दुकानांमध्ये अन्नधान्याच्या वितरणाकरता पॉइंट ऑफ सेल EPOS बसवण्यात आलं. पॉइंट ऑफ सेल मशीन म्हणजे काय असतं माहिती आहे का? तुम्ही अनेक ठिकाणी मॉलमध्ये, डीमार्टमध्ये किंवा कुठल्याही आजकाल किराणा मालाच्या दुकानामध्ये जाता, राईट. गुगल पे, फोन पे नाही, पण ते एक मशीन असतं ना त्यांच्याकडं, त्याच्यात ते कार्ड स्वाईप करतात किंवा कार्ड इन्सर्ट करतात आणि
आकडा टाकतात आणि मग तुम्हाला म्हणतात की पिन टाका आणि मग तुमचं ट्रान्झॅक्शन होतं आणि मग ती स्लिप बाहेर येते, तर त्याला पॉइंट ऑफ सेल मशीन असं म्हटलं जातं, POS मशीन. सो आपले जी PDS सिस्टीम आहे म्हणजे रेशनिंगची दुकानं आहेत ना, तर त्याच्यात पॉइंट ऑफ सेल मशीन जी आहेत तर ती बसवण्यात आलेली आहे. राईट. शिवभोजन थाळी तर ती एक आहे, 3.97 कोटी वाटप करण्यात आलं. पण परवा दिवशी एक मी व्हिडिओ बघितला दुर्दैवानं शिवभोजन थाळीच्या बाबतीतला, की केवळ ते शिवभोजन थाळीवाले काय करत होते, फोटो काढत होते. थाळी एकच होती, माणसं फक्त बसवून फोटो काढत होते, गव्हर्नमेंटला पाठवत होते. म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला इंटरेस्टिंग भ्रष्टाचाराचे वेगवेगळे मार्ग दिसतात तिकडे. वन नेशन वन रेशन कार्ड. राईट. कोविड-19 मध्ये आपल्याला जाणवलं ना हे, की काय आहेत, स्थलांतरित मजूर आहेत तर त्यांना त्यांचं जे स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळते तर ते मिळू शकत नव्हतं, कारण त्यांचं रेशन कार्ड ज्या गावातलंय भागातलंय तिथलं दुकान त्यांना अलोकेट केलेलं असते ना. तर मग हे टाळण्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलं, पहिल्यांदा तुमच्या रेशन कार्डचं आधार सीडिंग केलं. ह्याच्यामध्ये बोगस शिधापत्रिका धारक वगैरे पण बाहेर पडले, हाही एक उद्देश होता. आणि दुसरी गोष्ट, आधार कार्डशी तुमच्या रेशन कार्डचं सीडिंग केल्यामुळं आता भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्हाला रेशन दुकानामध्ये रेशन घेता येते, तुम्ही कुठेही राहत असला तरी. मग स्थलांतरित मजूर आहेत त्यांचा रेशनचा प्रश्न जो आहे तर तो सुटला. महाराष्ट्राचा जर विचार केला तर ऊसतोड कामगार जेव्हा स्थलांतरित होत आहेत तेव्हा त्यांच्या रेशनिंगचं काय हा प्रश्न निर्माण होतोय, तर तो प्रश्न पण त्या ठिकाणी सुटलेला दिसतो. राईट. सो ही योजना कुठली आहे, वन नेशन वन रेशन कार्ड. राईट. त्याच्यानंतर बघा, सन 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट, महसुली तूट आणि ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पादनाशी प्रमाण अनुक्रमे 2.4%, 0.4% आणि 17.3% अपेक्षित आहे. आता इथं जे दिलेलं आहे तर ते नेमकं काय आहे, राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट, महसुली तूट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट आणि ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पादनाशी प्रमाण म्हणजे जसं आपण केंद्राच्या बाबतीमध्ये डेप टू GDP रेशो बघतो तसाच हा डेप टू स्टेट GDP रेशो, राज्य उत्पादन आहे ना म्हणून SGDP रेशो. मग 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र म्हणतोय बरं का, राजकोषीय तूट किती अपेक्षित आहे, 2.4%, महसुली तूट किती अपेक्षित आहे, 0.4% आणि डेप टू GDP रेशो, डेप टू SGDP रेशो किती आहे, 17.3%. राईट. बघा कंपॅरेटिव्ह, राज्यात 30 सप्टेंबर 2024 रोजी प्रति लाख लोकसंख्येमागे ATM ची संख्या 22 होती. म्हणून म्हटलं कोपऱ्यातली इन्फॉर्मेशन बघा. ह्याच्यावरती बाकी मी आकडेवारी कुठं फोकस केली का नाही, 2च वाक्य या पेजवरची मी अंडरलाईन केलेली किंवा हायलाइट केलेली. काय, प्रति लाख लोकसंख्येमागे ATM ची संख्या राज्यामध्ये किती आहे, 22. म्हणूनच दिस ATM इज आउट ऑफ कॅश असं बऱ्याचदा तुम्हाला ऐकायला मिळतं, किंवा सलग सुट्ट्या आल्या की आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम बराच होताना दिसतो. राईट. त्याच्यानंतर कृषी संलग्न क्षेत्र आहे पण ठीक आहे, म्हणजे पशुसंवर्धन सांख्यिकी अहवाल. आता बघा हा अख्खाच्या अख्खा अहवाल आपल्याला इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट आहे. काय, पशुसंवर्धन सांख्यिकी 2024 अहवालानुसार सन 2023-24 मध्ये मांस उत्पादनामध्ये 11.3% हिश्श्यासह राज्य 3ऱ्या क्रमांकावरती आहे. बघा परत एकदा मी सांगतो, ग्रुप सीचा तो सेंद्रिय शेतीवरचा प्रश्न बघा आणि हे सगळं बघा, बरोबर एक्झॅक्टली त्या साच्याला मॅच होणार आहे. म्हणजे पुढचे प्रश्न इथं तयार होऊ शकतात. राज्यात दरडोई मांसाची उपलब्धता 9.1 किलो प्रतिवर्ष आहे, तर राष्ट्रीय स्तरावर ही 7.4 किलो प्रतिवर्ष आहे. राईट. विचारला जाण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी. पण वरचं मांस उत्पादनामध्ये महाराष्ट्र हा कितव्या क्रमांकावरती आहे, 11.3% हिस्स्यासह 3ऱ्या क्रमांकावरती आहे. पुढचा विचारला जाऊ शकणारा मुद्दा, दुग्ध उत्पादनामध्ये 6.7% हिश्श्यासह राज्य देशामध्ये 5व्या क्रमांकावरती आहे. इम्पॉर्टंट. सेंद्रिय शेती आहे ना, दूध उत्पादन, सेंद्रिय शेती आहे ना, मांस उत्पादन, सेंद्रिय शेती आहे ना, प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता हे विचारलं जाऊ शकतं. प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता जी आहे तर ती 347 ग्रॅम प्रतिदिन राज्यामध्ये आहे, तर राष्ट्रीय स्तरावरती ती 471 ग्रॅम प्रतिदिन आहे. इथं कंपॅरिझन करू शकतो आपण, राज्यामध्ये असणारी प्रतिदिन दुधाची उपलब्धता ही राष्ट्रीय स्तरावरच्या प्रतिदिन दुधाच्या उपलब्धतेपेक्षा कमी आहे का जास्त आहे रे,
347 471 म्हणजे काय, राज्यामध्ये कमी आहे, नॅशनल लेवलला जास्त आहे. अंडी उत्पादन 5.5% हिस्सासह राज्यामध्ये आपण 7व्या क्रमांकावरती आहोत. राईट. दरडोई अंडी उपलब्धता करायची गरज त्या ठिकाणी नाहीये, आपल्याला काय जिम बिम करायला जायचं नाहीये. राईट. चलो नेक्स्ट, पुढचा मुद्दा बघा. मार्च 2024 अखेर राज्याचं वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या किती होतं रे, 20.1% होतं. हे कुणानुसार आहे, आर्थिक पाहणीनुसार. दोन आकडेवारी बघायला मिळणार तुम्हाला, एक आर्थिक पाहणीची आकडेवारी आणि दुसरी इकॉनॉमिक स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टची आकडेवारी. स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दर 2 वर्षांनी येतो आणि आर्थिक पाहणीमध्ये दरवर्षी काहीतरी रिव्हिजन असते. बघा, मार्च 2024 अखेर राज्याचं वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या 20.1% आहे. नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार किती टक्के असलं पाहिजे रे, ते डोळे झाकून सांगायचे, 33% असलं पाहिजे. भारताचा वनस्थिती अहवाल आला का खाली, स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार 14,525 चौरस किलोमीटर वृक्षाच्छादनासह भौगोलिक क्षेत्राच्या 4.7% राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावरती त्या ठिकाणी आहे. राईट. वृक्षाच्छादनासह. राईट. नेक्स्ट, उद्योग आणि सहकार. त्याच्यामध्ये हा बॉक्स इम्पॉर्टंट आहे बघा. मी बॉक्स फॉर्मॅट मधली इन्फॉर्मेशन घेतली, बाकी घेतलेली नाही. राईट. बाकी उद्योग सहकार नावाचा एक चॅप्टर आहे. परत मी तुम्हाला सुरुवातीला अनुक्रमणिका सांगितली ना, त्या चॅप्टर मध्ये आपण बघूयात की ते सन 2023-24 मध्ये देशाच्या निर्यातीमध्ये राज्यातून निर्यातीचा हिस्सा जो आहे तर तो 15.4% येईल का नाही प्रश्न. बघा काय, 2023-24 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा खालीलपैकी किती टक्के आहे, 15.4%. पुढचा मुद्दा, 23 जानेवारी 2025 पर्यंत केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप्स मध्ये अखिल भारतीय स्तरावरती राज्याचा हिस्सा 24% आहे. आपण एक योजना बघितलेली होती बघा, अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, ज्याच्यामध्ये आपण महिला स्टार्टअप्सना प्रोत्साहन देतोय, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे अनुदान देतोय, कर्ज देतोय आणि त्याचबरोबर सबसिडी, अनुदान तर देतोयच आणि कर्ज पण उपलब्ध करून देतोय. राईट. गेटिंग इट. 80% आपण कर्ज उपलब्ध करून देतोय, 70% कर्ज उपलब्ध करून देतोय, 20% आपण अनुदान देतोय आणि 10% फक्त काय करायचंय, त्यांनी इन्व्हेस्ट त्या ठिकाणी करायचे. का तर महिला स्टार्टअप्सच्या बाबतीमध्ये देशातलं पहिलं राज्य बनायचंय आपल्याला. स्टार्टअप इकोसिस्टीम 24% हिस्सा आहे महाराष्ट्राचा. बघा, 2019 ते 24 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात 31% हिस्सासह देशातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये सर्वोच्च स्थानी राहिलेला आहे. हे तर बट ऑब्व्हियसच आहे. एफडीआय मध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावरचं राज्य कुठलंय, महाराष्ट्र त्या ठिकाणी आहे. स्टार्टअप मध्ये किती टक्के हिस्सा आहे, 14% आहे. निर्यातीत किती हिस्सा आहे, 15.4%. बघा, रिलेव्हन्स तुम्हाला लक्षात येईल, उगाच काहीतरी सांगत नाहीये मी. राज्याच्या लॉजिस्टिक क्षेत्राचं आधुनिकीकरण करून महाराष्ट्राला लॉजिस्टिक हब बनवायचंय. याच्यासाठी महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 मांडण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 जाहीर करण्यात आलेलं आहे. राईट. महाराष्ट्राला पसंतीचं शाश्वत आणि जागतिक स्तरावरती मान्यता प्राप्त पर्यटन स्थळ बनवायचे. आता हे कशासाठी, ह्याच्यात काहीच नाही. तुम्ही म्हणाल धोरण कधी आलेलं आहे, याचं साल विचारतात हो ते. राज्याची आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी तसंच रोजगार निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण कधी आलं असं विचारतील. 2023 ला आलं. संपूर्ण राज्यात माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण, ते पण कधीच आहे, 2023 आहे. त्याच्यानंतर वस्त्रोद्योग धोरण कधीच आहे, 2023 ते 28 या कालखंडातलं आहे. बघा काय 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 आकडेवारी तुम्हाला मिळते. पायाभूत सुविधा. राईट. येस. इंटरेस्टिंग. अगेन रिन्युएबल एनर्जीवरती सगळे फोकस करतायत ना आता. सो क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी किंवा इंटरनॅशनल सोलार अलायन्स जसं वरती आपण बघतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 7 बघतो. बघा, 31 मार्च 2024 रोजी राज्यात वीज निर्मितीत एकूण स्थापित क्षमता म्हणजे इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी जी दिलेली असते ना बऱ्याचदा आकडेवारीमध्ये, ती 38,601 मेगावॉट होती. त्यापैकी औष्णिक ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, जलजन्य आणि नैसर्गिक वायुजन्य ऊर्जेचा हिस्सा अनुक्रमे 52.8%,
7.0% आणि 7.9% आणि 7.3% होता. सो आता औष्णिक किती आहे? 52% आहे. नवीकरणीय किती आहे? 32%. हे 2 लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे मला असं वाटतंय. औष्णिक विद्युत म्हणजे दगडी कोळसा जाळून विद्युत निर्मिती आज पण आपण 52%, 52.8%. आणि पुढचं काय? नवीकरणीय म्हणजे रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीच्या माध्यमातून किती ऊर्जा तयार होतीये? महाराष्ट्रामध्ये 32% त्या ठिकाणी तयार होतीये. राज्यातील नवीकरणीय ऊर्जेची स्थापित क्षमता बघा 2014-15 मध्ये 6,717 मेगावॉट होती. 43.9% वाढ झालेली आहे 10 वर्षामध्ये. आणि 23-24 मध्ये ती किती झालेली आहे? 12,355 मेगावॉट. ऑब्विसली होणारच आहे, कारण आता गव्हर्नमेंट खूप जास्त रिन्युएबल एनर्जीवरती फोकस करते कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून. नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेचा वाटा या कालावधीत 4.9% वरून 31.7% वाढला. म्हणजे रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी मध्ये सोलर एनर्जीचा जो वाटा आहे तर तो 13-14 मध्ये 14-15 मध्ये 4.9% होता फक्त, तो 31.7% वाढलेला आहे. सो आपण बघतोय ना पीएम कुसुम योजना असेल, प्रधानमंत्री सूर्यघर योजना असेल, सोलार पॅनल इन्स्टॉलेशनचं प्रमाण जे आहे तर ते 2013-14-15च्या तुलनेमध्ये आता कितीतरी वाढलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गापैकी किती आहे? सुमारे 7.1 किलोमीटर नागपूर ते इगतपुरी 625 किलोमीटर मार्ग रहदारीसाठी खुला करण्यात आलेला त्या ठिकाणी आहे. राईट? येस. त्याच्यानंतर बघा अखिल भारतीय उच्च शिक्षण पाहणी हायर एज्युकेशनच्या बाबतीमधली सर्वे, तर त्या अहवालानुसार राज्यामध्ये 78 विद्यापीठ आहेत, 5,725 महाविद्यालय आहेत, 2182 स्वायत्त संस्था होत्या आणि त्यातील एकूण पटसंख्या 86.21 लाख इतकी होती. विद्यापीठ किती आहेत विचारली जाऊ शकतील. राईट? प्राथमिक शिक्षण मुले मुली समानता निर्देशांक प्राथमिक शिक्षणाकरता 0.92 आहे. उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाकरता 0.88. राईट? अखिल भारतीय उच्च शिक्षण पाहणी अहवाल याच्यानुसार 2022-23 नुसार उच्च शिक्षणामध्ये मुले मुली समानता निर्देशांक 0.83 वगैरे आहे. राईट? सो सॅटिस्फॅक्टरी आहे बऱ्यापैकी आपण असं म्हणू शकतो. नेक्स्ट बघा सन 2023-24 मध्ये राज्याच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये लिंगभाव अर्थसंकल्पाचा हिस्सा 3.1% असून 24-25 मध्ये हा हिस्सा 3.3% होता आणि बाल अर्थसंकल्पाचा राज्याच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये हिस्सा 23-24 मध्ये 12.1% होता, 24-25 मध्ये 12.5% होता. कंबाईन ग्रुप बी मेन्सला आलेला प्रश्न, त्याच्यात फक्त जेंडर बेस्ड ॲलोकेशन हे सेंट्रल गव्हर्नमेंटनं बजेटमध्ये 24-25च्या तुलनेमध्ये 25-26 मध्ये किती % वाढवलं हा प्रश्न विचारलेला आहे. इथं तोच पॅरलल प्रश्न राज्याच्या बाबतीमध्ये विचारला जाऊ शकतो. जलजीवन अभियानांतर्गत जानेवारी 2025 मध्ये राज्यातील 78% कुटुंब, 98.8% शाळा, 81.3% ग्रामपंचायत इमारती, 83.5% आरोग्य केंद्र आणि 98.3% अंगणवाडी यांना कार्यात्मक नळ जोडणी पुरवण्यात आलेली होती. सो नल से जल नावाची योजना आहे ना, 55 लिटर किती हो? 55 लिटर प्रतिदिन प्रति व्यक्ती इतका पाणी पुरवठा, प्रति व्यक्ती इतका पाणी पुरवठा त्याच्यामध्ये करायचा आहे. नल से जल लक्षात ठेवायचं आहे. सक्सेसफुल योजना आहे. सन 2020 मध्ये जन्मदर 15, मृत्यूदर 5.5, अर्भक मृत्यूदर 16, नवजात शिशु मृत्यूदर 11, 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर 18 आणि एकूण जनन दर टोटल फर्टिलिटी रेट 1.5 होता. सन 2018 ते 20 करता माता मृत्यू प्रमाण हे 33 त्या ठिकाणी होतं. राईट? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये ते 70 पेक्षा खाली आणायचं टार्गेट होतं आणि ते ऑलरेडी 2025 मध्येच भारतानं अचीव केलेलं आहे. त्याच्यासाठी WHO नं त्याच्याबद्दलचं सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन जे आहे तर ते पण भारताला दिलेलं आहे. ही आकडेवारी लक्षात ठेवा. बर्थ रेट 15, डेथ रेट हा 5.5, अर्भक मृत्यूदर म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, त्याच्यानंतर नवजात मृत्यूदर न्यूनॅटल मॉर्टॅलिटी रेट 11, अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट म्हणजे हा बाल मृत्यूदर आपण म्हणतोय 18, एकूण जनन दर 1.5 आणि
माता मृत्यूचं प्रमाण जे आहे तर ते 33. माता मृत्यू दर हा 1 लाख मध्ये मोजला जातो, बाकी हजारात मोजले जातात, हे तुम्हाला माहित असेलच, पण तरी पण जाता जाता 21 ते 65 वयोगटातील महिला आणि मुलींचे पुनर्वसन, सक्षमीकरण आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, राईट, 1500 रुपये. राज्यातील नागरी भागात दररोज 24,111 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो, त्यापैकी 99.3% कचरा दारोदारी जाऊन संकलन केला जातो. घंटागाडी येते ना आपल्या घरी. नेक्स्ट, संकलित केला जाणाऱ्या कचऱ्यापैकी 99.5% कचरा ओल्या आणि सुक्या कचऱ्यामध्ये विलगीकृत म्हणजे सेपरेशन ऑफ द वेस्ट, राईट, केला जातो आणि 88% कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते. आता हे का? 2020चा कंबाईनचा पूर्वपरीक्षेचा पेपर काढायचा आणि त्याच्यामध्ये जायचं भारतामध्ये 2019-20 या वर्षामध्ये, 19-20 का 18-19 आहे, या वर्षामध्ये किती ई कचऱ्याचं रिसायकलिंग झालं याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मी हे घेतोय, ह्याला 100% काही ना काहीतरी आधार त्या ठिकाणी आहे बघा मित्रमैत्रिणींनो, राईट. येस. त्याच्यानंतर बघा, सन 2023-24 मध्ये एकूण 4.27 लाख मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला, त्यापैकी 3.33 लाख मेट्रिक टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. किती निर्माण झाला एवढं जरी लक्षात घेतलं तरी भरपूर आहे. 23-24 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रतिवर्ष 3,77,369 मेट्रिक टन क्षमता असणाऱ्या 226 उद्योगांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून ई कचरा नष्ट करण्यासाठी अधिकृत केले आहे. सो हे शेवटचं वाक्य यातलं मला असं वाटतं की महत्वाचं आहे, राईट. आता पुढचा लोकसंख्या नावाचा टॉपिक आहे. मला एक्सपेक्ट होतं की हे कमी वेळामध्ये संपेल, पण ते काही कमी वेळामध्ये संपत नाहीये. सो त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या सेशनमध्ये आपण इथंच त्या ठिकाणी थांबूयात. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वगैरे किंवा चॅट बॉक्समध्ये आपल्या विचारू शकता. पुढच्या सेशनमध्ये किंवा पुढच्या भागामध्ये आपण पुढचा टॉपिक जो आहे लोकसंख्या, तर तो त्या ठिकाणी कंटिन्यू करूयात. सो धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.